टाकायचे म्हणजे ते सोलले ना हे आधी, तर आता मीठ टाकणार. आलं टाकते हे ना, अख्खं टाकलं ना तर गोठळे गोठळे राहतात, म्हणून हे ठेचते. म्हणून ते असं हे करायचं, ठेचायचं. मिरच्या टाकते 10-12. धणे, हे धणे, बडीशोप, जिरं आणि मिरं हे समोशाला आडमूड वाटायचं, मग टाकायचं पावडर. आता इथे भाजते ना हे. आता हे भाजायचं. धणे, बडीशोप, जिरं आणि मिरं हे भाजायचं का, आणि मग हे वाटायचं आणि मिक्सरमध्ये. गार झालं का साईडला हे ठेवते ना. गार करायचं. हे तेल टाकते ना. हिंग, हळद, मीठ, मसाला, ठेचा, मिरची आणि आलं. आता बटाटे बॉईल केलेले आहेत ना, सोलून. मैद्याचं कवर येईल ना, मूड वाटत मिक्सरमध्ये टाकते ना. आणि ते हे मिरचीमध्ये पण काही पाणी नाही ना ॲड केलं, हे मसाला टाकते ना. मसाला आता काय कोथिंबीर. आई जर हे मसाला नाही केला तर गरम मसाला, आणि मग हे टाकायचं ना, बडीशोप हे कंपल्सरी. गरम मसाला. हे बॉईल मटार टाकते ना याच्यात. झाली ना भाजी. थोडी गार करायची, मग समोसे करायचे. हे मैदा ना, हे घेते अंदाजे. म्हणजे हे किती वाटी असेल? हे 2 वाटी. हे आता सेकंड घेतलंय थोडं, म्हणजे पूर्ण ती चाळणी आणि हे दुसरी चाळण्याच्या 2 चाळण्या घेतल्या. जरासं हाफ जोपर्यंत नाही भरत तोपर्यंत चाळून हे घेते ना. आता ओवा टाकते ना. ओवा 1 चम्मच. याला हिंदीमध्ये अजवाइन पण म्हणतात. ओवा टाकते असं. हातामध्ये काय हे केलं, चुरलं. आता मीठ टाकते. हे काय तूप टाकते मोहनसाठी. आता हे मिक्स करते ना. जिरं पण टाकू शकतो ना हे मम्मी पिठामध्ये. तेल पण ना मम्मी ॲड करू शकतो, म्हणजे जे जोपर्यंत असं तेल, तुपापेक्षा ते, किंवा मिक्स पण केलं तरी चालेल. आता पाणी. चपाती मळतो ना तसं थोडंसं घट्ट. हे काय तेल घेते ना 1 पळी. याचं पीठ उरलं ना तर खाऱ्या शंकरपाळ्या करू शकतो. मग तसंच कर. आता तुम्हाला लागणार. आता हे 5-10 मिनिटं असं ठेवून द्यायचं पीठ. गोळा हे घेतलंय ना. ठीक आहे. तेल तरी लागते.
समोसाची भाजी घेते. असं करते. गोळे करते. ते तेल. असं घ्यायचं. हे काय छोटे होणार, असं पण करू शकता तुम्ही. हे मिनी समोसे होतील. समोसा तोच टाकते ना. हे याच्यात हे म्हणजे काय ते फुटायला नको हे म्हणून भाजी त्याच्यातच टाकलं ना रोल करून. म्हणजे ते एक लेअर मध्ये 2 काय टाकले लेअर. समोसा मम्मी तू हे कशी काय शिकली बनवायला? बाहेरून आणायची ना आणि बघायची त्यात काय आहे, आणि मग स्वतःच करायला लागले मनानेच. मग मीडियम ठेवायचं. हे तापलेलं आहे ना तेल. आता थोडं मीडियम हे टाकते. वर आधी तापून घ्यायचं ते, आणि नंतर मग मीडियम करायचं आणि तळत ठेवायचं. सारखे उलटायचे नाही, एकदाच उलटायचं. क्रिस्पी होतात, नरम होतात आणि क्रिस्पी नाही होत. हे काय पलटते. हे झालं ना. ही कसले पुदिन्याची चटणी. पुदिन्याची आणि ही काय ही खजुराची. हे असं ठेवू, असं समोसा पाव. हां.